नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं 8 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगाम 2026साठी अर्थात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026साठी नॉन युरिया खतांच्या किमतीमध्ये म्हणजेच न्यूट्रिएंट बेस सबसिडीचे दर हे मंजूर केलेले आहेत. फॉस्फरिक आणि त्यासोबतच पोटॅशिक खतांसाठी हे दर असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे असा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय. मग नॉन युरिया खतांच्या अनुदानात किती वाढ करण्यात आलेली आहे? पश्चिम आशियातील तणावामुळे खत अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे का? या निर्णयामुळे नॉन युरिया खतं स्वस्त होणार आहेत का? जाणून घेऊयात आजच्या द ॲग्रो वन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारने नॉन युरिया खतांवरील पोषणतत्व आधारित अनुदानाला बुधवारी मंजुरी दिली आहे. यामध्ये सरकारी तिजोरीतून 41,533 कोटी खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम मागील खरीप हंगाम 2025च्या 37,216 कोटी रुपयांपेक्षा 4,317 कोटी रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे अनुदानात सुमारे 12% वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. आता या सगळ्यामध्ये ही वाढ करण्यात आली आहे, त्याचं कारण नेमकं काय असा प्रश्नसुद्धा अनेकांच्या मनात आला असेल. तर पश्चिम आशियातील निर्माण झालेलं संकट या वाढीचं मूळ कारण आहे. या संकटामुळे जागतिक खतांच्या किमती वाढल्यानं केंद्र सरकारनं अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नॉन युरिया खतांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसणार नाहीये, मोजण्याची पैसे जास्त गरज पडणार नाही असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, असं सुद्धा केंद्र सरकारनं जारी केलेल्या निवेदनात सांगितलेलं आहे. आता खतांचे दर काय ठरवण्यात आले आहेत असा सुद्धा प्रश्न काही जणांना पडला असेल तर तेही सांगतो. तर केंद्र सरकार आपल्याला माहिती आहे की न्यूट्रिएंट बेस सबसिडी ही खतांसाठी 28 प्रकारच्या खतांसाठी सुद्धा देत असतं. त्यामध्ये P&K या खतांचा त्यामध्ये समावेश असतो. यामध्ये केंद्र सरकारनं 2026च्या खरीप हंगामासाठी खतांचे दर हे निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये नायट्रोजन खतासाठी 47.32 रुपये प्रति किलो दर निश्चित केलेले आहेत. यामध्ये मागील खरीप हंगामापेक्षा 10% वाढ झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. फॉस्फरस खतांसाठी 52.76 प्रति किलो रुपये या पद्धतीनं हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. मागील खरीप हंगामापेक्षा सुमारे 10 ते 21% वाढ ही करण्यात आलेली आहे. सल्फर 3.16 रुपये प्रति किलो मागील हंगामापेक्षा 21.7% वाढ झाल्याचा सुद्धा दावा केला जातोय. पोटॅश खतांमध्ये 2.38 रुपये प्रति किलो यामध्ये मात्र कोणतीही वाढ मागील वर्षीच्या प्रमाणे किंवा तुलनेत करण्यात आलेली नाही आहे. म्हणजेच मागील वर्षी सुद्धा यामध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती, तेच दर यंदा सुद्धा तसेच ठेवण्यात आलेले आहेत. हे अनुदान खत उत्पादक आणि आयातदार कंपन्यांना दिलं जातं. म्हणजे ज्या निर्मिती करतात आणि खतांची आयात करतात अशा कंपन्यांना हे खत अनुदान दिलं जातं. त्यामुळे किरकोळ बाजारात शेतकऱ्यांना खत स्वस्त दरात उपलब्ध होतं. उदाहरणार्थ DAP भारतातील दुसरं सर्वाधिक वापरलं जाणारं खत आहे. सर्वाधिक वापर हा युरियाचा केला जातो. तर या DAPच्या 50 किलोच्या बॅगेला फक्त 1,350 रुपये एवढ्याच किमतीत शेतकऱ्यांना ते खत उपलब्ध करून दिलं जातं. भलेही जागतिक बाजारात DAPची किंमत 750 किंवा 770 प्रति टन डॉलर झाली तरीही शेतकऱ्यांना त्याचा फरक पडत नाही, कारण अतिरिक्त खर्च जो आहे तो सरकार या अनुदानाच्या माध्यमातून उचलत असतं. अर्थात यामध्ये युरियासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान हे दिलं जातं. त्यामुळे युरियाचा वापर सुद्धा भरमसाठ पद्धतीनं केला जातो आणि त्याचा जमिनीच्या गुणवत्तेवरती पोत जो काही जमिनीचा घसरतोय त्यावरती परिणाम होतो. आता अनुदानात वाढ नेमकी का करावी लागली तर तेही प्रश्न आपण समजून घेऊयात. तर पश्चिम आशियामध्ये जे काही संकट निर्माण झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे की इराण इस्रायल यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि होर्मुझची जी काही सामुद्रधुनी आहे त्याच्यामध्ये पुरवठा साखळी ही विस्कळीत झालेली आहे. आणि हे युद्ध सुरू झाल्यापासून, हा तणाव सुरू झाल्यापासून खतांच्या किमती जागतिक बाजारात झपाट्याने वाढलेल्या आहेत. युरिया पूर्वीच्या तुलनेत आत्ता जर का बघितलं तर प्रति टन 200 ते 250 रुपये डॉलरनं वाढ झालेली आहे. आता जवळपास युरियाचे जागतिक बाजारात दर हे 700 रुपये डॉलर प्रति टनांवरती पोहोचलेले आहेत. तर DAP खतांचे दर सुद्धा आधी जे होते 650 ते 670 रुपये प्रति डॉलर टन इतके, ते आता 750 ते 770 डॉलर प्रति टनांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे जागतिक बाजारामध्ये खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. भारत आपल्याला माहिती आहे की पश्चिम आशियातील देशांवर, विशेषतः सौदी असेल, त्यासोबतच कतार असेल, संयुक्त अरब अमिराती असेल, या देशांवरती मोठ्या प्रमाणावर खतांसाठी अवलंबून आहे. युरियाच्या गरजेपैकी 20 ते 30% खतं ही आयात केली जातात. त्यासोबतच
DAP आयातीपैकी 30% आयात ही याच देशांमधून केली जाते. युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या LNG आयातीपैकी जवळपास 50% आयात याच देशांमधून केली जाते आणि त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत या तणावामुळे झालेली आहे आणि त्याचा फटका भारताला सुद्धा बसतोय. आता 2025च्या आर्थिक वर्षामध्ये भारतानं आयात किती केलेली होती या खतांची, तर युरिया 5.65 दशलक्ष टन, DAP खतांची 4.57 दशलक्ष टन, अमोनिया 2.54 दशलक्ष टन आयात करण्यात आलेली होती आणि ती या देशांमधून म्हणजेच पश्चिम आशियातील देशांमधून करण्यात आलेली होती. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा खत उत्पादक आणि ग्राहक देश आहे. पहिला आहे अर्थातच चीन. 2024-25 मध्ये एकूण खतांचा वापर जर का देशातला बघितला तर 70.7 दशलक्ष टन उत्पादन हे देशामध्ये झालेलं होतं, जे 33 दशलक्ष टन पोषक तत्व म्हणजेच NPK या खतांचं आहे. पण देशांतर्गत उत्पादन तरीही आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून भारताचं आहे. युरिया उत्पादनासाठी 85% नैसर्गिक गॅस हा आयात केला जातो. फॉस्फेट खतांसाठी 90 ते 95% रॉक फॉस्फेट आणि निम्मा फॉस्फरिक ॲसिड हा सुद्धा भारतात आयात केलं जातं. एकूण प्रभावी अवलंबित्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि त्यामध्ये 68 ते 70% आपण या खतांच्या आयातीवरती अवलंबून आहोत आणि त्याचाच फटका अशा वेळेस बसतो ज्यावेळेस भूराजकीय काहीतरी तणाव निर्माण होतो. त्यामुळं भारतातली अन्न सुरक्षा असेल आणि शेती व्यवस्था असेल यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात मळब ही दाटून येते. सरकारनं याच कारणासाठी आत्ताचं जे अनुदान वाढवलेलं आहे नॉन युरिया खतांसाठी, ज्यामध्ये NPK असतील, DAP असतील, संयुक्त मिश्र खतं असतील, या सगळ्यांमधलं जे काही अनुदान वाढवलेलं आहे ते सुद्धा याच पार्श्वभूमीवरती वाढवण्यात आलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार 2010 एप्रिलच्या 2010 पासून शेतकऱ्यांना खतं स्वस्त प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी NPKS या खतांवरती प्रति किलो अनुदान देतं. युरिया सोडून इतर 28 प्रकारच्या P&K या खतांना यामध्ये समावेश आहे आणि त्यासाठीच न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याच माध्यमातून केंद्र सरकारनं 8 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 2026च्या खरीप हंगामासाठी या खतांना जे काही अनुदान दिलं जातं आणि त्यानुसार जे दर निश्चित केले जातात ते दर जाहीर केलेले आहेत. आता तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटतंय का? कारण जागतिक पुरवठा साखळी ही विस्कळीत झालेली आहे. त्याचा फटका खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसू शकतो अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जाते. युद्ध तणाव किती काळ चालेल हे पण स्पष्टपणे सांगता येत नाही आणि या सगळ्यामध्ये भारतीय शेतकरी त्याला झळ बसेल का? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.